मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। सकाळ सकाळी मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं, जर तुम्हाला पण हेच प्रश्न पडतं तर ही मस्तपैकी रेसिपी नक्की ट्राय करून बघा, मुलांना नक्कीच आवडेल। चला आजची रेसिपी सुरू करूया। तर आज घेतलेले आहे बघा मसुरीची डाळ। तर मसुरीची डाळ छान अशी भिजू घातलेली आहे। मी एक वाटीभर मसुरीची डाळ घेतली होती, भिजू घातले, एक तासभर झाले, चांगली भिजलेली आहे, बघू शकताय तुम्ही। आता इथं घेतलेत बघा 2 कांदा घेतलेले आहे, साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे कांदा। 2 तंबाटू घेतलेले आहे, ते बी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि एक असा कांद्याची पात सकट कांदा घेतलेला आहे, वल्ला कांदा। आणि कोथिंबीर घेतल्या खूप सारी। आणि इथे घेतलेला आहे फोडणीसाठी कढीपत्ता। तर आपण फटाफट कापून घेऊया हे कांदा। बारीक असा कांदा कापून घेऊया। तर बारीक असं कापून घ्यायचं बघा। आता घेऊया टमाटो कापून, ते बी बारीक असं कापायचं। तर टमाटो कापून घेतलेला आहे, कांद्याची पात कापून घेऊया। तर कांद्याची पात बी कापून घेतली बघा। कोथिंबीर सगळ्यात लास्ट कापायची, म्हणजे का नाही काळी पडते, लय लवकर कापलं म्हणजे। आता गॅसवर ठेवलेली आहे कढाई। कढाई चांगली गरम झाली, तेल ओतूया। तेल ओतून घेऊया। तेल कमी झाले, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग, कांदा बारीक कापून घेतलेला। कांदा आता छान असा भाजून घेऊया। आता कांदा छान भाजलाय, त्यात टाकूया कढीपत्ता, कांद्याची पात आणि थोडासा कांदा होता बघा, ती छान असं भाजून घेऊया दोन्ही बी, कांदा कांद्याची पात। छान भाजले, त्याच्यात टाकूया टमाटो, 2 कापून घेतली होती बघा आपण, ते बी छान असं भाजून घेऊया। बघा कांदा टमाटो भाजलेला आहे। टाकूया एक अर्धा चमचा हळद, धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट। छान मिक्स करूया। छान मसाला भाजायचा बघा। बघा कसा मस्त असा भाजलेला आहे, किती छान दिसायला आलाय, बघू शकताय तुम्ही। डाळीतलं पाणी बी काढून घेतलेलं आहे बघा, स्वच्छ 4 वेळा धुवून घेतलेला आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता डाळीला मिक्स करून घेऊया। छान मिक्स केलेले आहे। आता ह्याच्यात ओतायचं थोडंसं पाणी, म्हणजे डाळ आणि लगेच शिजते। आणि एकदा मिक्स करूया। आता झाकून पाणी आटूस तर शिजवून घेऊया। तर बघूया आपली डाळ शिजली आहे का। तर झाकण काढून घेऊया। मस्त असं पाणी आटलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। कोथिंबीर टाकूया।
मिक्स करूया। बघा पाणी सगळं आटलेलं आहे आणि शिजले बी डाळ मस्त अशी। तर सकाळ सकाळच्या घाई गडबडच्या टिफिनला का नाही ही डाळ एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। मसुरीची डाळ कशी बनवायची मी बघा किती मस्त झालेली आहे। आणि मध्ये मध्ये चेक करत राहावा नाहीतर करपील। मी 2दा चेक केलेला आहे मध्ये। हे मस्त झाले अशी पाणी बी सगळं आटलेलं आहे आणि दिसायला किती छान दिसायला आले बघा मस्त असे शिजलेले। मुलांना खूप आवडते ही आणि लगेच होणारी रेसिपी आहे। तुम्ही डाळ भिजू घातलेली नसते तर पहिला ऊन पाण्यात का नाही भिजू घालायची म्हणजे लगेच भिजते डाळ। तर आता बनवून रेडी आहे आणि थोडीशी वर कोथिंबीर टाकूया। आता ह्याच्याबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे चपात्या कशा बनवायच्या। तर डाळ बनवून रेडी आहे साईडला ठेवूया। बघा मी डाळ भिजू घातली होती तवा बी डाळ एकीकडे भिजू घातली आणि एकीकडे चपात्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि मऊसूद असं पीठ झालेलं आहे बघू शकताय तुम्ही। तर आता चपाती करायला घेऊया। तर इथं वाळलं पीठ बी घेतलेलं आहे चाळून लावायला साईडला ठेवूया। पळपूट घेतलेला आहे लाटणं घेतलेलं आहे। बघा एक एवढासा लहान गोळा तोडून घेतलेला आहे पिठात बुडवायचा लाटून घ्यायचं। थोडंसं तेल लावायचं बघा तेल लावून वाळलं पीठ असं भरभरायचं। इथं बी तेल लावून ह्या पद्धतीने दाखवल्या पद्धतीनं आणि वाळल्या पिठात बुडवून लाटायचं। तर मस्त अशी लाटून घेतली बघा चपाती। आता गॅसवर ठेवलाय तवा बी चांगला आपला गरम झालेला आहे भाजून घेऊया चपातीला। बघा कशी मस्त चपाती फुगायला लागली आपली बघू शकताय तुम्ही। आता फिरवून घेऊया बघा काय भारी चपात्या व्हायला लागल्या त्या। आता तेल लावून घेऊया। तर मस्त अशी चपाती भाजली गेलेली आहे बघा दोन्ही साइडने काढून घेऊया। दुसरी एक चपाती दाखवते ह्या पद्धतीने बघा। तर मस्त गोल अशी लाटून घेतले बघा। ह्याला बी शेकून घेऊया। बघा मस्त चपात्या फुगायला लागल्या त्या तेल लावून घेऊया। बघा कशा टम्म फुगलेत चपात्या। दोन्ही साइडने किती मस्त फुगायला लागले त्या। बघा मस्त दोन्ही साइडने छान अशी भाजलेली आहे चपाती काढून घेऊया आणि सगळ्या चपात्या अशाच बनवून घेते। तर मस्त आपल्या चपात्या डाळ बी बनवून रेडी आहे। नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय।